Next topic, endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum is the cell organelle. What is mean by endoplasmic reticulum? Endo means inside, plasmic. It is related to the cytoplasm, and reticulum means small net. Small net present inside the cytoplasm. That's why that cell organelle is called as endoplasmic reticulum, or in a simple language we can say net in the cytoplasm. So, endoplasmic reticulum is a small net present in the cytoplasm. Endoplasmic reticulum is abbreviated as ER. आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला शॉर्ट फॉर्ममध्ये ER लिहू शकतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टर्म वॉज फर्स्ट यूज बाय पॉर्टर. सगळ्यात आधी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा वर्ड पॉर्टर या सायंटिस्टने यूज केला होता. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फर्स्ट ऑब्झर्व बाय गार्नियर. पहिले सगळ्यात आधी गार्नियर या सायंटिस्टने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितला होता. अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वॉज स्टडीड बाय पॉर्टर, क्लाउड अँड फॅलम. ह्या तीन सायंटिस्टने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा अल्ट्रास्ट्रक्चर स्टडी केलेला आहे. ओके, म्हणजे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर स्टडी केलेला आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज प्रेझेंट इन ऑल युकॅरियोटिक सेल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सगळ्याच युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो, एक्सेप्ट इन जर्मिनल सेल अँड मॅच्युअर आरबीसी. फक्त जर्मिनल सेल आणि मॅच्युअर आरबीसीमध्ये तो प्रेझेंट नसतो. ओके. इन मसल्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मसल्समध्ये जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अब्सेंट इन ऑल प्रोकॅरियोटिक सेल. सगळ्याच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अब्सेंट आहे. इन युकॅरियोटिक सेल नंबर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिपेंड्स ऑन वर्किंग ऑफ सेल. कोणत्याही युकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किती प्रमाणात असावा हे त्याच्या वर्किंगवर प्रेझेंट आहे. सेल कोणत्या प्रकारचं वर्क करते त्यावर. ओके. दी एलिमेंट्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता आपण बघणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे एलिमेंट्स म्हणजे कोणकोणत्या स्ट्रक्चर्सने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा बनलेला आहे. तर तीन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आहेत ज्याच्यापासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा बनलेला आहे. या ठिकाणी बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा न्यूक्लियस मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो. हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि हा आहे न्यूक्लियस. ओके. न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनवर, न्यूक्लियस दोन मेम्ब्रेनने बनलेला आहे. न्यूक्लियसच्या दोन मेम्ब्रेन असतात, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतो. ओके. इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतो किंवा आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेनचाच या ठिकाणी आउटग्रोथ तयार होते आणि त्यापासून बनतो हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो elements of the endoplasmic reticulum are as follows: सिस्टर्नी, वेसिकल अँड ट्युब्युल्स. तीन प्रकारचे एलिमेंट आहेत, सिस्टर्नी, वेसिकल आणि ट्युब्युल्स. दे आर फॉर्म बाय द आउटग्रोथ ऑफ आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा स्वतःच न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा आउटग्रोथ आहे. ओके. पहिला एलिमेंट आहे सिस्टर्नी. या ठिकाणी बघा, सिस्टर्नी इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. दीज आर अरेंज्ड इन अ पॅरलल मॅनर. ओके. तर ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, सिंगल ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ओके. तर हा सिंगल, एक सिस्टर्नी, हा दुसरा, तिसरा, असा हा त्यांचा ग्रुप आहे. ओके. तर सिस्टर्नी आर फॉर्म बाय प्रोट्रुजन ऑफ ऑर बाय द आउटग्रोथ ऑफ आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर एक प्रोट्रुजन तयार झालेला असेल किंवा आउटग्रोथ तयार झालेली असेल. समजा हा न्यूक्लियस आहे दोन मेम्ब्रेनचा बनलेला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि जर या मेम्ब्रेनवर एक आउटग्रोथ तयार झाली आणि काही वेळानंतर ती या प्रकारे वाढली तर त्याला आपण म्हणणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा मग या ठिकाणी आपण जो स्टडी करतो आहे सिस्टर्नी.
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचाच पार्ट. सो सिस्टर्नी इज द आउटग्रोथ ऑफ आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. रायबोझोम्स आर अटॅच ॲट इट्स आउटर मेम्ब्रेन, आणि या सिस्टर्नीच्या आउटर मेम्ब्रेनवर बाहेरच्या बाजूला रायबोझोम्स अटॅच असतात. ओके, दीज आर अटॅच टू ER बाय अ प्रोटीन, आणि ते कोणाच्या मदतीने प्रेझेंट असतात? त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवर. समजा हा आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची मेम्ब्रेन म्हणजे सिस्टर्नी, आणि जर हा रायबोझोम आहे तर तो या ठिकाणी अटॅच असणार एका प्रोटीनमुळे, आणि या प्रोटीनला आपण म्हणणार आहे रायबोफोरिन. ओके, रायबोफोरिनमुळे रायबोझोम या सिस्टर्नीवर किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट असतो, अटॅच असतो. सिस्टर्नी आर अनब्रँच्ड, आणि सिस्टर्नी ही अनब्रँच्ड असते, तिला कोणतीही ब्रँच नसते, ती सिंगल या प्रकारे ही आहे सिस्टर्नी, आणि त्याच्यावर प्रेझेंट असतात रायबोझोम. ओके, सिस्टर्नी हॅज लुमेन ऑफ 40 to 50 मायक्रॉन, आणि त्याचा लुमेन म्हणजे मधली जागा आहे, त्याचं डायमीटर असतं 40 to 50 मायक्रोमीटर. दीज आर प्रेझेंट क्लोज टू द न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या फारच जवळ प्रेझेंट असतात, कारण की ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनमधूनच अराईज झालेले असतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेनमधूनच तयार झालेले असतात, म्हणून ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतील. दुसरा फॉर्म आहे, दुसरा इलेमेंट आहे वेसिकल. ओके, वेसिकल्स आर ओव्हल मेम्ब्रेन बाउंड व्हॅक्युलर स्ट्रक्चर. आता वेसिकल हे ओव्हल शेप असतात, पूर्णपणे स्पेरिकल नसून ओव्हल असतील, आणि ते मेम्ब्रेन बाउंड व्हॅक्युलर स्ट्रक्चर असतील. व्हॅक्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये व्हॅक्यूल असतात, एम्प्टी स्पेस असेल. ओके, मेम्ब्रेन बाउंड म्हणजे मेम्ब्रेनशी अटॅच असतात. ही जर सिस्टर्नी असेल तर ते या ठिकाणी हे वेसिकल प्रेझेंट असतात. ओके, काही ठिकाणी, म्हणून ते वेसिकल्स आर ओव्हल मेम्ब्रेन बाउंड व्हॅक्युलर स्ट्रक्चर. दे हॅव डायमीटर ऑफ 25 to 500. ओके, तर त्यांचा मधला जो डायमीटर आहे, मधली जी स्पेस आहे ती 25 to 500 नॅनोमीटर एवढी असते, मायक्रोमीटर एवढी असते. दे ऑफन रिमेन आयसोलेटेड इन द सायटोप्लाझम. ते सायटोप्लाझममध्ये कधीकधी ते सायटोप्लाझममध्ये फ्रीली प्रेझेंट असतात, म्हणजे एकटे प्रेझेंट असतात, कोणत्याही सिस्टर्नीला किंवा ट्युब्युलला अटॅच नसून. रायबोझोम्स आर अटॅच टू इट, आणि त्याचबरोबर त्या वेसिकल्सवर रायबोझोमसुद्धा अटॅच असतात. दे ऑकर इन द मोस्ट सेल बट अबाउंडंट इन SER. या ठिकाणी SER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते मोस्ट ऑफ द सेलमध्ये प्रेझेंट असतात, पण जास्तीत जास्त ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट असतात, जास्तीत जास्त नंबरवर. तिसरा एलिमेंट आहे ट्युब्युल. ट्युब्युल्स आर द ब्रँच्ड स्ट्रक्चर. आता हा ब्रँच्ड स्ट्रक्चर आहे, वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, या ठिकाणी भरपूर ब्रँचेस असतात या ठिकाणी, म्हणून आपण म्हटलेलं आहे की इट इज ब्रांच स्ट्रक्चर. दे फॉर्म दी रेटिक्युलर सिस्टीम अलॉंग विथ अ सिस्टर्नी अँड वेसिकल, आणि ते रेटिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म करतात, म्हणजे नेट तयार करतात, कोणासोबत मिळून? सिस्टर्नी आणि वेसिकल सोबत मिळून. सिस्टर्नी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेसिकल सोबत मिळून ते नेटवर्क तयार करतात. ओके, जाळं तयार करतात. दे हॅव डायमीटर ऑफ 50 to 190 मायक्रोमीटर. त्यांचं डायमीटरमधलं डायमीटर असतं 50 ते 190 मायक्रोमीटर. दे ऑकर ऑलमोस्ट इन ऑल सेल्स. जवळपास सगळ्या सेल्समध्ये ते प्रेझेंट असतात ट्युब्युल्स. इट इज असोसिएटेड विथ अ मेम्ब्रेन मुवमेंट, आणि त्यांचं फंक्शन असतं मेम्ब्रेन मुवमेंटचं, फ्युजनचं. ओके, तुकडे करण्यासाठी किंवा मग फ्युजनचं जोडण्यासाठी बिटवीन मेम्ब्रेन्स ऑफ द सायटोकॅव्हिटी नेटवर्क. ओके, तर या ठिकाणी मेम्ब्रेन मुवमेंटसाठी, तुकडे करण्यासाठी किंवा मग जोडण्यासाठी या कामांमध्ये ट्युब्युल्स इन्व्हॉल्व असतात. अबाउट द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ endoplasmic reticulum. The membrane of endoplasmic reticulum is fluid mosaic like unit membrane of the plasma membrane, nucleus and Golgi apparatus.
ज्या प्रकारे आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलेलं आहे, मेम्ब्रेन स्ट्रक्चर, फ्लुइड मोझॅइक मॉडेल कसं असतं, त्याच प्रकारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जी मेम्ब्रेन आहे ती पण सेम. न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स, गोल्गी ॲपरेटसची मेम्ब्रेन पण फ्लुइड मोझॅइक टाईपची असते. द मेम्ब्रेन ऑफ ER इज कंपोज्ड ऑफ लिपिड बायलेयर, आणि याची मेम्ब्रेन लिपिड बायलेयरची बनलेली असते, ज्या प्रकारे आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये बघितलं. ओके, फॉस्फोलिपिड बायलेयर. द कॅव्हिटी ऑफ ER इज वेल डेव्हलप अँड ॲक्ट्स ॲज अ पॅसेज फॉर द सिक्रेटरी प्रोडक्ट. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी कॅव्हिटी असते, ओके, त्याच्यामध्ये काय होतं, तो एक पॅसेज म्हणून ॲक्ट होतं, आणि त्या पॅसेज म्हणजे जे काही वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतात. समजा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वर हा रायबोझोम आहे, तर हा प्रोटीन सिंथेसिस करतो, आणि हा प्रोटीन सिंथेसाइज झाल्यानंतर, तयार झाल्यानंतर तो या कॅव्हिटीमध्ये एंट्री करतो. ओके, या कॅव्हिटीमध्ये एंट्री केल्यानंतर मग काय होतं, याचं मॅच्युरेशन झाल्यानंतर, पूर्णपणे हा तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी वेसिकल तयार होतो, आणि तो वेसिकल मग सेलच्या दुसऱ्या ऑर्गॅनेलपर्यंत जातो, किंवा मग सेलच्या बाहेर तो जातो. ओके, अशा प्रकारे हा जो मधला भाग आहे तो पॅसेज म्हणून ॲक्ट होतो. देन Palladay in 1956 has observed the secretory granules in the cavity of ER. Palladay हा एक सायंटिस्ट आहे ज्याने सगळ्यात आधी सिक्रेटरी ग्रॅन्युल्स बघितले ERच्या कॅव्हिटीजमध्ये. नाव टाईप्स ऑफ